RTE अर्थात राईट टू एज्युकेशन शिक्षणाचा अधिकार प्रवेशाच्या नियमातील दुरुस्ती रद्द करून आता इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच 25% जागेवर इंग्रजी मीडियम शाळेत प्रवेश मिळणार आहे। शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने त्यानुसार बदल करून प्रवेश प्रक्रिया राबवण्यासंदर्भात आदेश शिक्षण संचालकांना दिले आहेत। येत्या शुक्रवारपासून नव्या आदेशानुसार पालकांना मुलांच्या प्रवेशासाठी नव्याने अर्ज करावे लागणार आहेत। महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम 2013 मध्ये तसेच महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क नियम 2011 मध्ये 9 फेब्रुवारी 2024 रोजी काढलेल्या अधिसूचनेद्वारे सुधारणा करण्यात आली, पण काहींनी उच्च न्यायालयात धाव घेतल्याने शासनाने पुन्हा प्रवेश प्रक्रिया बदल करण्याचा निर्णय घेतला असून आता नवीन बदलानुसार म्हणजेच पूर्वीप्रमाणे आता पालकांना त्यांच्या घरापासून 1 किलोमीटर अंतरावरील शाळा निवडता येणार आहे। इयत्ता पहिलीत प्रवेश मिळणाऱ्या विद्यार्थ्यांचा 8वी पर्यंतचा खर्च शासनाकडून संबंधित शाळांना दिला जाणार आहे। सुधारित आदेशानुसार RTE प्रवेशाच्या पोर्टलमध्ये बदल करावा लागणार आहे। त्यानंतरच नव्याने पुन्हा एकदा RTE 25% राखीव जागेवर प्रवेश देणे सुरुवात होणार आहे। मात्र शासनाने नवीन अध्यादेश काढल्याने पुन्हा एकदा गोरगरिबांना आणि दुर्लभ घटकातील लोकांच्या विद्यार्थ्यांना 1ली ते 8वी पर्यंत इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मोफत शिक्षण मिळणार असल्याने सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येत आहे। इम्रान सगरी, लोकप्रधान न्यूज, सोलापूर।